तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो जस्ट आत्ताच उठलो आहे आणि आज कॉलेजला पीटी वगैरे काय केलं नाही. आणि मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये काय होणार आहे ते तुम्हाला समजेलच, आपलं थंबनेल बघून समजलंच असेल. तरी पण मी तुम्हाला एकदा सांगू, मित्रांनो मी जेवढे दिवस वेट करतो ज्या गोष्टीसाठी, ती गोष्ट आज होणार आहे मित्रांनो. आज आपल्या गाडीची म्हणजेच MT-15ची डिलिव्हरी आहे. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि मित्रांनो सॉरी, आय एम व्हेरी सॉरी फॉर मी तुम्हाला सांगितलं नाही काय, म्हणजे मी तुम्हाला सांगत होतो पण मी तुम्हाला असं सांगत होतो की बाईक बुक केले, बाईक बघायला गेलेलं हे केलेलं. कारण बाईक मी 19 जानेवारीलाच बुक केलेली. तर सॉरी फॉर दॅट. आणि आता पप्पा निघालेत, तर पप्पा गावावरून निघाले, पप्पा येतील तेव्हाच मग तुम्हाला भेटतो. आणि जरा जातो फ्रेश वगैरे होतो, नाश्ता वगैरे करून येतो आणि मग तुम्हाला भेटतो. आणि जर का आपल्या चॅनलवर दिलं नसाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या ब्लॉगमध्ये आज कंटिन्यू राहा, कारण की आजचा ब्लॉग भारी असणार आहे. तर भेटतो तुम्हाला तर पप्पा वगैरे आल्यानंतर. मित्रांनो आता मला सरप्राईज भेटले बघा. कोण आलं बघा, मला भनक पण नव्हती की हे येणार आहे. हे जे आता मला येऊन कॉल करतो, समोर श्रीधर रेसिडेन्सीच्या हॉस्टेलसमोर उभा आहे मी. तर आता असं सगळं प्लॅनिंग केलं. तुम्ही घरातले पण येतील आणि आता नाश्त्याला जातो पाहिजे. दादाला नाश्ता भूक लागले तिकडे जाते रंकाळ्यावरती. तर आता जातील तेच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. ब्लॉगमध्ये आज फुल मजा येणार आहे. तर आता भेटतो तुम्हाला तिकडे गेल्यावर. मित्रांनो पप्पा पण आलेत आणि हे सगळे आलेले आहेत, ते बघा. आणि हा बघा, हा मला न सांगता आलाय, हा पण मला न सांगता आलाय. सरप्राईज माझ्यासोबत स्कॅम केलं नाही. आता घरात जाऊन बघा अजून कोण आलेत. अरे हे सांगूनच आलेत सगळे. तर मित्रांनो जातोय महालक्ष्मीला. पहिलं महालक्ष्मीचं दर्शन घेऊ आणि मग मित्रांनो जाऊ शोरूमला. शोरूम नंतर मग पप्पांचं काय काम आहे ते बघू. तिकडून जाऊन मग डिलिव्हरी वगैरे घेऊन गाडीची परत घराचा प्रवास चालू होईल. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि काय नाही, चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता महालक्ष्मी दर्शन वगैरे घेतो, मग तुम्हाला भेटतो. मित्रांनो महालक्ष्मीच्या मंदिराच्या इथे पोहोचलो आहे बघा, समोर महालक्ष्मीचं मंदिर. आता जातो, दर्शन वगैरे घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. आता बघू मुखदर्शन यायला भेटतं आहे की आता गावातून दर्शन घ्यायला भेटतं आहे, ते बघू आणि मग तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो आता महालक्ष्मी दर्शन वगैरे घेऊन निघालो आहे, म्हणजे झालं मुखदर्शनच घेतलं. आज गावातून दर्शन घ्यायला भरपूर लाईन होती, म्हणून आता निघालो आहे हार घ्यायला. जो मी हार बघितलेला ना तो आत्ता घ्यायला जातो आणि तुम्हाला पण टाकतो तो हार. हाराची आता किंमत आहे 500 रुपये. तर त्यासोबत जरा आता जाऊन बार्गेन वगैरे करायला लागेल. तर आता जातो तिथे, ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. आवडलेला तो बघा, तो हा होता. आता हा हार पॅक केला आहे आणि आता आम्ही निघालो आहे परत तिकडेच जायला. तर आता जाऊया, बेकरीज वगैरे पेढे वगैरे घेऊ आणि मग डायरेक्ट शोरूमलाच जाऊ. तर आणि आता सगळं लिंबू वगैरे पूजेचं साहित्य जरासं घेऊ, शोरूमला जाऊ, डिलिव्हरी घेऊ, काय फॉर्मॅलिटीज त्यांच्या त्या कंप्लीट करू आणि मग जाऊ पुढे. तर आता भेटतो तुम्हाला डायरेक्ट, आता शोरूमला गेल्यावरच भेटतो. आता मध्येच काय ब्लॉग बनवत नाही मी, डायरेक्ट शोरूमला गेल्यावरच. फायनली मित्रांनो मी शोरूमच्या इथे पोचलो आहे आणि या समोर शोरूम आहे. आता जाऊयात, डिलिव्हरीचं वगैरे काय साईन वगैरे असेल त्या करू. रील्स मी शूट करणार आहे, ती पण तुम्ही बघा. ह्या इथे बाईक लावून ठेवल्या ह्या बघा. शोरूममध्ये आलो आहे. तर आता आज जातो, आत एंटर वगैरे करतो आणि मग तुम्हाला भेटतो. जरा फॉर्मॅलिटी सगळ्या असतील त्यांच्या त्या पूर्ण करतो आणि मग तुम्हाला भेटतो. मित्रांनो गाडी समोर सगळी झालेली आहे, पूजेचं साहित्य आलेलं आहे आणि सगळं आता असेंबल करतात गाडी. तर थोड्याच वेळात गाडीची डिलिव्हरी घेईन मी आणि आपण मग जाऊ आपल्या MT-15वरून. भारी वाटतं, म्हणजे असं एकदम अशा बुजबुले वगैरे गाडीची डिलिव्हरी घेणार आहे. आणि हे सगळे आपले, हा आमचा रील्स बनवणारा माणूस आणि हा निखिल दादा, हे पप्पा माझी बहीण. तर आता डिलिव्हरी होते गाडीची. तर आता सगळे पडदा वगैरे राहत आहेत ते बघा. मीटिंगमध्ये गेले असेल सारखं बदलून. तू व्हिडिओ काय रिव्हिल असं त्याला काय सगळी गाडी आता शेवटी थंबनेलला समजणारच आहे. मित्रांनो तुम्हाला थंबनेलला समजणारच आहे, त्याच्यामुळे काय विषय नाही. तरी पण एक्साइटमेंट व्हेरी भारी वाटतं ना मित्रांनो. पप्पा पूजा करतात गाडीची. आणि मित्रांनो आपल्याला आत्तापर्यंत सगळ्यात मदत केली म्हणजेच आपला विशाल दादा. आपल्याला याने पूर्ण बुकिंगपासून टेस्ट वगैरे पासून सगळे. तुम्हाला जर का गाडी घ्यायची असेल कोल्हापुरात तर आहे इथे शोरूम, नक्कीच व्हिजिट करा. तुम्हाला ऑफर पण चांगली भेटेल, म्हणजे मस्त आहे शोरूम वगैरे. आता पूजा चालू आहे बघा. कर दीदी. पूजा करतो आता येताना
पहिला वडा बनवू पहिला गॅस बनवतो जाऊ दे मला पाहिजे तेल लावत होतं बाकी सगळं आणि गेलेली माणसं मग जरा प्रेशर पण झालं जरा थोडा थोडा उभा राहा दिसत नाही औषधा जवळ काढ कसं नको ओळख जात नाही गाडी मग ते हे आहे ना ते चप्पल आहे ते डाव्या साईडला बांध चप्पल बांधावं तिकडे बांधायला काय तू नीट होतं कॅमेरा लॅग आहे कॅमेरा लॅग हां त्याला मग इकडे वरती पण टाईट ते खाती आहे ना परत ठीक आहे आपण घरी आधी करून कुठे वरती म्हणजे कटोकट गेलो तिने त्याला बांधली असती ना त्या त्याला पण हलणार ठेवू नको टाईट बांधाय वरती घेऊन गच्च बांधला नाही त्यांनी त्या पाईप ह्याला ते हलणार नाही जागा जाणार नाही कुठं आणि वरती घेऊन बांधेल अशी सोडू नको लोमती नको मग ते खाली टेकत नाही ना ह्याला टेकते काय बघते वरती ना तो खाली आलाच नसतं थांब हे पकड ब्लॉग बंद करू तुझं हा तू पकड फायनली मित्रांनो माझ्या मित्रांना इन्व्हाइट केलेले ते पण आलेत पण लेट आले भरपूर हे बघा किती लेट गेलात गाडी रिव्हील केली मी शेवटी फायनली ही गाडी मित्र आलेले आहेत मित्रांनो त्यांच्यासोबत जरा आता फोटो वगैरे काढू फोटोशूट वगैरे करू आणि मग तुम्हाला भेटतो तर मित्रांनो आता सगळी डिलिव्हरी वगैरे घेऊन चालली आता फक्त एक रील्सचा शॉट काढायचा इथून तेवढाच शोरूममधून बाहेर काढायला पाऊस पडताना आणि मित्रांनो आता मी तुम्हाला मोठो ब्लॉगिंगच्या सेटअपवरतीच भेटेन हे आपलं हेल्मेट आहे हे बघा हेल्मेट आहे हेल्मेट आहे एक्झॉरचं हेल्मेट मी मागवलेलं एपेक्समध्ये ब्लॅक ग्लॉसी ब्लॅक तर आता त्याचा सेटअप वगैरे सगळा केलेला आहे बघा तर तुम्हाला डायरेक्ट मी मोठो ब्लॉगिंगच्या सेटअपवरच भेटतो तर भेटतो आता डायरेक्ट मोठो ब्लॉगिंगच्या सेटअपवरती तर मित्रांनो मी तुम्हाला बोललो की मी मोठो ब्लॉगिंगच्या सेटअपवरती बसीन म्हणजे भेटीन पण त्याचा विषय असा झाला आहे की जेव्हा मी कॅमेरा लावतोय मोबाईल तेव्हा मला पुढचं दिसतच नाही काय त्याच्यामुळे कसं ऑपरेट करायचं काय आता GoPro नाही म्हटल्यावर मोबाईलमध्ये स्क्रीन ओपन करून सगळं करायला लागेल तर तो विषय आता बघतो जरा पुढे जाऊन बघतो नाहीतर व्लॉग हा इथेच आपला एंड होऊ शकतो काय सांगू शकत नाही किंवा घरात गेल्यावर एंड होऊ शकतो आणि आता वायदा इथं सगळे जेवायला बसले तेव्हा ह्याचा हिरो मी आहे तर आता बघूया काय ते पुढे आम्ही एक थांबू एक 15-20 मिनिटं परत तिथे बघू कारण की जर का दिसतच नसेल तर चालू बंद कसा करणार होता त्याच्यामुळे तुम्हाला डायरेक्ट घरात गेल्यावर भेटतो किंवा बघी मध्येच चालू केलं तर करेन मोठं ब्लॉगिंग सेटअप मी आता आलो इथे आपण त्या गिरणीचं काय पट्टा वगैरे घ्यायचा होता ते घ्यायला आलेलो आणि आपली समोर गाडी हे बघा इथे लावली आहे इथे लावली आहे गाडी आता काय मला मोठं ब्लॉगिंगचं सेटअप काय करता येणार नाही तो ब्लॉग नाही मला करता येणार नाही तुम्हाला घरात गेल्यावर कारण की आत्ता वाजले 5 वाजले आणि मी अजून कोल्हापुरातच आहे नाही म्हटलं तरी अजून मला घरात पोहोचायला 11:30 तरी वाजणार नक्की तर आता मी तुम्हाला घरात गेल्यावरच भेटतो तोपर्यंत मी जराशा क्लिप घेईन मी बाईकवरून त्या तुम्ही एन्जॉय करा मित्रांनो मी आता कराडला पोचलो आहे आत्ता वाजले तर 6:45 आणि मी आता कराडला पोचलो आहे आय थिंक मी 5:30च्या दरम्यान कोल्हापुरातून निघालो आणि आता 7 वाजलेत तर बरोबर आलो आहे आणि आपली गाडी बघा मित्रांनो म्हणजे गाडी चालते ना एकदम नाद नाही करायचा गाडीचा आणि आपल्या गाडीची आईच गाडीचा नाद नाही करायचा मित्रांनो जर का तुमची पहिली चॉईस आहे यामाची तर माझं म्हणणं M50 घ्या तुम्ही असं आता म्हणणं आता बघू आता घरात जाईन आणि आता ड्रायव्हर चेंज होता मी 4 व्हीलरमध्ये जाईन आणि हा दादा माझा आहे तो गाडी घेणार आहे पुढे आणि दुसरा एक दादा आहे तो गाडी घेणार आहे पुढे तो 4 व्हीलरमध्ये जातो आहे तर आता मी तुम्हाला 4 व्हीलरमध्ये दिसेन तर आता बघूया मी परत चिपळूणपर्यंत हे दोघं जण चालवतील चिपळूणातून परत मी गाडीवर बसीन आणि दुसरा भाव आहे ना माझा तो येईल माझ्यासोबत तर चिपळूण ते मार्केटामध्ये तो चालवेल मार्केटामध्ये ते पुढे मी चालवेन परत गाडी असं प्लॅन आहे आता बघूया काय बोलते ह्यांच्यावर ते सगळं भेटतो तुम्हाला तर पप्पा आल्यानंतरच पप्पा बरोबर पाठी राहिलेत तर ते आल्यानंतर भेटतो तुम्हाला आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाकू आपल्या नवीन असाल तर आणि व्हिडिओला लाईक बघा पप्पा आलेले आहेत आणि आता तू बाईक चालवतेस मी चालवू 4 व्हीलर आणि आता मित्रांनो ड्रायव्हर आहेत ते दोन्ही चेंज होतील असा विषय आहे चिपळूणात पोचलो आहे आणि आता 10 वाजले वेळ लागला भरपूर यायला आणि आता इथून परत पुढे 50-60 किलोमीटर तो पण क्रॉस करायचा आता आम्ही सगळे थांबलो आहे बघा
आणि हा दादा अजून आपण उद्या येणार आहे वाढदिवसाला. तुम्हाला उद्या दिसेलच परत. तुम्हाला घरात गेल्यावरच भेटू डायरेक्ट. घरात रात्री झाले नाही पोचायला म्हटलं तरी 11:30 पर्यंत तरी वाजतील. पूजा वगैरे करू घरात गेल्यावर रात्रीची. तर तुम्हाला आता घरात गेल्यावरच भेटतो. मग उद्या बघू परत पुढचा विषय काय. फायनल मित्रांनी हा ब्लॉग मी दुसऱ्या दिवशी एंड करतोय. कारण की काल रात्री याला भरपूर उशीर झाला. आम्हाला 12, 11:30, 12 वाजले. त्याच्यामुळे पण काय ब्लॉग नाही केला. त्याच्याकडे आरती वगैरे सगळी करून आणि आज गाडी आता बाहेरच आहे अंगणात लावून ठेवली आहे. तर आणि आत्ता आज बड्डे सेलिब्रेशन पण करायचं त्यासाठी आता तैवर जातो परत. तर काय नाही करूयात ह्या ब्लॉगचा इथे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बाय बाय.